एक मुलगा शिक्षण घेत होता, सोबतच सरकारी टीचरच्या एक्झामची तयारी करत होता. त्याचे लग्न एका सुंदर मुलीसोबत होते. हा मुलगा विचार करतो की मी जेव्हा सरकारी टीचर बनेल तेव्हा माझ्या घरातील सर्व गरिबी दूर करेल. त्या मुलाचे वडील जे की शेती करत होते, सर्वसाधारण कुटुंब होतं. त्या मुलाचं स्वप्न एकच होतं की सरकारी टीचर बनायचं. लग्न झाल्यानंतर देखील त्याच्या शिक्षणामध्ये किंवा त्याच्या तयारीमध्ये काही फरक पडला नव्हता. लग्नानंतर देखील तो चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत होता, आपल्या टीचरची तयारी करत होता आणि त्यानंतर तो मुलांना शिकवण्यासाठी देखील जात होता. मात्र एक दिवस त्या मुलासोबत असे काहीतरी घडते, त्याचा त्याने विचार देखील केलेला नसतो. अखेर त्या मुलासोबत काय झाले होते, काय आहे संपूर्ण कहाणी, पूर्ण सांगेल, बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते राजस्थानमधून. राजस्थानमध्ये डिडवाना कुचामन नावाचा एक जिल्हा लागतो आणि या जिल्ह्यामध्ये गच्चीपुरा पोलीस स्टेशन आहे. आणि याच गच्चीपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत राहणारा सुरेंद्र ज्याचं वय 24 वर्ष असतं. सुरेंद्रच्या वडिलांचे नाव राम सुरत. आजपासून 4 वर्षांपूर्वीची गोष्ट असते. 2018 मध्ये सुरेंद्रचं वय हे 17 वर्ष असतं आणि सुरेंद्रचे वडील राम सुरत नागौर जिल्ह्यामध्ये जातात आणि आपल्या मित्राला भेटतात. त्याचं नाव रामकृपाल असतं. रामकृपाल हा एक रिटायर्ड फौजी असतो. आता राम सुरत आपल्या मित्राकडे रामकृपालकडे गेल्यानंतर तेथे बसतात. चहा पाणी जेवण वगैरे होतं आणि त्या दरम्यान हे राम सुरत आपल्या मित्राची रामकृपालची मुलगी बघतात. त्या मुलीचं नाव रेखा असतं आणि रेखा ही 2018 मध्ये 14 वर्षांची मुलगी असते. राम सुरत जसे बघतात त्या रेखाकडे, तर त्या ठिकाणी ते निश्चित करून टाकतात की या मुलीला आपणच आपल्या घरी न्यायचं, आपल्या मुलासोबत हिचं लग्न लावून द्यायचं. आणि हे रामसुरत आपल्या मित्राला म्हणतात की तुझी मुलगी दिसायला सुंदर आहे, हिचं शिक्षण वगैरे सुरू असेल, माझा देखील मुलगा खूप हुशार आहे, तो पुढे चालून नक्की कोणती ना कोणती नोकरी हासिल करेल, मिळवेलच, त्यामुळे तुझ्या मुलीचं लग्न माझ्या मुलासोबत लावून देऊ. आता हे दोघे अगदी घनिष्ठ, यांच्यामध्ये मैत्री असते आणि सुरेंद्रच्या वडिलांचं म्हणणं हे रेखाचे वडील मान्य करतात आणि ते म्हणतात की ठीक आहे. त्यानंतर त्यांच्या मुलाला सुरेंद्रला बोलावून घेण्यात येतं. तो रेखाला बघतो, रेखा त्याला बघते. 2018 मध्ये रेखाचं वय 14 वर्ष असतं आणि सुरेंद्रचं वय हे 17 वर्ष असतं. दोघे एकमेकांना पसंत करतात आणि 2018 मध्येच या दोघांचंही लग्न लावून देण्यात येतं. मात्र जसं लग्न होतं तसं रेखाचे वडील हे सुरेंद्रच्या वडिलांना म्हणतात की आता मुलीचं तर शिक्षण सुरू आहे, तिचं वय तर फक्त 14 आहे आणि मुलाचं पण वय 17 आहे, त्यामुळे लग्न तर आपण केलेलं आहे, मात्र माझी मुलगी तुमच्या घरी 5 वर्षांनी मी पाठवेल, तोपर्यंत तिचं शिक्षण वगैरे होईल, वय देखील वाढेल आणि सर्व काही ठीकठाक होईल. आता सुरेंद्र आणि सुरेंद्रच्या वडिलांनाही काही अडचण नव्हती, ते देखील ठीक आहे म्हटले आणि सुरेंद्र नवरीला न घेताच आपल्या घरी निघून गेला. त्याचं पण शिक्षण सुरू होतं, त्याची जिद्द होती, त्याला टीचर बनायचं होतं, त्यामुळे त्यालाही काही वाटलं नाही. 5 वर्ष असेच निघून जातील असं त्यांना वाटत होतं. सुरेंद्र पुन्हा आपल्या तयारीला लागला. तो तिकडेच शिक्षण घेत होता, त्याला टीचर बनण्याची इच्छा होती आणि टीचर बनण्यासाठी जो काही अभ्यास करायचा असेल तो सर्व अभ्यास तो करत होता. आता हळूहळू सुरेंद्र टेम्पररी तेथे मुलांना शिकवण्यासाठी शाळेमध्ये जाऊ लागला होता आणि त्याचं शिक्षणही व्यवस्थित सुरू होतं. इकडे रेखा देखील आपलं शिक्षण घेत होती, आपल्या वडिलांसोबत राहत होती आणि तेथूनच एका प्रायव्हेट स्कूलमध्ये शिक्षण घेण्यासाठी जात होती. 2020 मध्ये रेखा 10वी मध्ये शिकत होती. मात्र रेखा ही शिक्षण घेण्यासाठी जेव्हा शाळेत जायची, तिने ट्युशन लावलेलं असायचं, इकडे तिकडे ती फिरायला जायची. तिचं वय तर कमी होतं, मात्र तिच्या कपाळावरती कुंकू लावलेलं दिसायचं, तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र दिसायचं आणि ती देखील तसं फिरायची. मात्र शाळेत जात असताना एक राजाराम नावाचा मुलगा असतो. हा राजाराम नावाचा मुलगा नेहमी त्या रेखाकडे बघत असायचा. रेखाला देखील कळायचं आणि रेखा देखील बडबोली महिला होती. महिला म्हणण्यापेक्षा बडबोली एक मुलगी होती. तो राजाराम तिच्याकडे बघतोय म्हणून ही रेखा देखील त्याच्याकडे बघून हसायची. आणि एक दिवस ही रेखा त्याला म्हणाली की तू माझ्याकडे का बघतो? तेव्हा राजाराम म्हणाला की तू खूप सुंदर दिसते, मला असं वाटत आहे की मी तुझ्यावरती प्रेम करत आहे. आता रेखा त्याला म्हणते की तुला दिसत नाही का, माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे, माझं लग्न झालेलं आहे. तेव्हा राजाराम म्हणतो की तुझं लग्न कधी झालं?
तुझं वय लग्नाचं झालं का? तेव्हा रेखा त्याला तिची कहाणी सांगते की माझं सुरेंद्र नावाच्या एका मुलासोबत लग्न झालेलं आहे, जो की टीचरचे काम करतो आणि तो लवकरच सरकारी टीचरमध्ये जॉईन होईल आणि त्यानंतर मी माझ्या सासरी जाऊन नांदेल. राजाराम म्हणतो की तोपर्यंत तू माझ्यासोबत राहू शकते, म्हणजे आपण दोघे चांगली मैत्री करू शकतो, दोघे एकमेकांना शिकण्यासाठी मदत वगैरे करू शकतो. तर रेखा म्हणते की ठीक आहे, काही हरकत नाही. आणि अशा प्रकारे हा राजाराम त्या रेखाला आपल्या जवळ ओढतो, म्हणजे आपलंसं करतो. आणि त्यानंतर रेखा आणि राजाराममध्ये बोलणं चालणं हसी मजाक सुरू होते आणि हे करता करता दोघांमध्ये प्रेम जुळते. आता या प्रेमाचं रूपांतर यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये होतं. शरीर संबंध वगैरे सर्व गोष्टी रेखा आणि त्या राजाराममध्ये होऊ लागतात. रेखा विसरून जाते की आपले लग्न झालेले आहेत आणि सुरेंद्रसोबत झालेले आहेत. काही दिवसांनी आपल्याला आपल्या सासरी देखील जायचे आहे. मात्र तिला इकडे राजाराम आवडू लागला होता आणि राजारामच्या प्रेमामध्ये ती पूर्णपणे वेडी झाली होती. रेखा 14 वयाची असताना तिचं लग्न सुरेंद्रसोबत झाले होते. रेखा जेव्हा 16 वर्षांची झाली 2020 मध्ये, तेव्हा तिची ओळख राजारामसोबत झाली आणि राजारामसोबत या रेखाचं जेव्हा प्रेम संबंध जुळले, तर हे प्रेम संबंध 2020 पासून 21, 22, 23, 24 संपत आले होते, तरी देखील यांचे प्रेम संबंध सुरू होते. राजाराम आणि रेखा हे बिनधास्तपणे यांना वाटेल तेथे भेटत होते, बोलत होते आणि वाटेल ते करत होते. आणि या दरम्यान ही रेखा पूर्णपणे विसरून गेली होती की आपलं लग्न देखील झालेलं आहे. मात्र आता सुरेंद्र आणि रेखाच्या लग्नाला 5 वर्ष कंप्लीट झाले होते आणि हा सुरेंद्र आता रेखाला कॉल करत होता आणि तिला म्हणत होता की आपल्या लग्नाला 5 वर्ष झालेले आहेत आणि तू आता आमच्या इकडे, म्हणजे आपल्या घरी निघून ये. मात्र ही रेखा सुरेंद्रला म्हणत होती की नाही, माझं अजून शिक्षण सुरू आहे आणि माझं शिक्षण पूर्ण झाल्यावरतीच मी तिकडे येईल. आता सुरेंद्र देखील समजून घेत होता आणि तिला म्हणत होता की ठीक आहे, तुझं शिक्षण करून घे आणि मग ये. सुरेंद्रचं तर सर्व काही ठीकठाक होतं. तिकडे रेखाने देखील BSc फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं होतं. मात्र 29 नोव्हेंबर 2025ची गोष्ट आहे. गच्चीपुरा पोलीस स्टेशन रोडने हा सुरेंद्र बाईकवरून चालला होता आणि बाईकवरून जाता जाता त्याच्या बाईकला कोणीतरी टक्कर दिली आणि सुरेंद्रचा त्या ठिकाणी जबरदस्त ॲक्सिडेंट झाला. सुरेंद्रचा ॲक्सिडेंट झाला, तेथे जवळपासचे लोक जमा झाले. लोकांनी बघितलं तर सुरेंद्रचा जागीच मृत्यू झालेला होता. त्यानंतर SI महावीर सिंग जे असतात ते पोलीस टीमसोबत त्या ठिकाणी घटनास्थळावरती येतात. सुरेंद्रची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येते. सुरेंद्रबद्दल तिकडे रेखाला जेव्हा समजते तेव्हा रेखा देखील वडिलांजवळच खूप रडू लागते आणि त्यानंतर तिचे वडील, जे की एक रिटायर्ड फौजी होते, त्यांनी फौजवरून घरी आल्यानंतर मार्बलचा व्यापार सुरू केला होता. त्यांना देखील हे ऐकून खूप दुःख होते आणि त्यानंतर ते एक फ्लाईट पकडतात. आपल्या मुलीला घेऊन जयपूरला येतात आणि जयपूरवरून ते सुरेंद्रच्या घरी येतात. त्या ठिकाणी रेखा खूप रडत असते, कारण तो तिचा पती होता. 5 वर्षांपूर्वी त्यांनी लग्न केलेलं होतं. अजूनपर्यंत रेखा आणि तो चांगल्या प्रकारे भेटले नव्हते आणि त्याच्या अगोदरच सुरेंद्रसोबत असे झाले होते. मात्र पोलिसांनी सुरेंद्रचा पोस्टमॉर्टम केल्यानंतर जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो तेव्हा त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ॲक्सिडेंटचं वगैरे काही चिन्ह दिसत नाही, तर त्यावरती दिसतं की सुरेंद्रच्या पोटावरती आणि गळ्यावरती अनेक वार करण्यात आले आहेत आणि त्यामुळे सुरेंद्रचा मृत्यू झालेला आहे. आता पोलिसांना याबद्दल संशय येऊ लागतो. ही एक हत्या आहे आणि या हत्येला ॲक्सिडेंटचं रूप देण्यात आलेलं आहे. नक्की ही हत्या केली कोणी? पोलीस आता डिटेल्स काढू लागतात की सुरेंद्रची नक्की हत्या कोणी केली असावी आणि ते सुरेंद्रच्या घरवाल्यांना देखील विचारू लागतात की सुरेंद्र काय करत होता, त्याची कोणासोबत दुश्मनी होती का? तर त्याचे घरचे म्हणतात की सुरेंद्र एक साधा सिंपल मुलगा होता, खूप हुशार होता, मेहनती होता, तो खूप सारे काम करत होता. तो टेम्पररी टीचरचे वर्क देखील करत होता आणि तो पुढील शिक्षण देखील घेत होता. त्याला सरकारी टीचर बनण्याची इच्छा होती आणि तो त्याच्या कामाशी काम ठेवणारा मुलगा होता. त्यामुळे सुरेंद्रची हत्या कोणी केली असेल हे आम्हालाही माहीत नाही. आता पोलिसांपुढे मोठा प्रश्न होता की इतक्या साध्या सरळ चांगल्या मुलाची हत्या नक्की केली कोणी? मात्र पोलीस हे तेथे थांबले नाही. त्यांनी विविध प्रकारे वेगवेगळ्या अँगलने ही चौकशी सुरूच ठेवली आणि शेवटी त्यांना कोणताही पुरावा भेटत नाही म्हणून त्यांनी CCTV खंगाळण्यास सुरुवात केली.
आणि CCTV फुटेजमध्ये त्यांना संशयास्पद त्याच्या सुरेंद्रच्या बाईक जवळून एक बाईक जाताना दिसली. त्या बाईकवरती दोघे जण होते आणि त्या बाईकची फुटेज जेव्हा झूम करून त्यांनी बघितलं तर त्या बाईकचा जो नंबर होता तो नंबर एक जाली नंबर होता, फेक नंबर होता. म्हणजे ती बाईक चोरीची बाईक होती. त्यानंतर पोलिसांनी कसंबस त्यातील एक जणाची ओळख काढली आणि जीवनराम नावाच्या एका व्यक्तीला त्या ठिकाणी अटक केली. आता जीवनरामची जेव्हा कसून चौकशी सुरू झाली, जेव्हा दांडे पडले, तेव्हा हा जीवनराम म्हणत होता की या प्लॅनमध्ये मी एकटा नाही तर माझा एक मित्र आहे आणि त्याचं नाव आहे राजाराम. आता राजारामला देखील पोलिसांनी उचलले आणि पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा यांची चांगल्या पद्धतीने स्वागत करण्यात आले तेव्हा राजारामने संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगितली. राजारामने पोलिसांना जी कहाणी सांगितली ती काहीशी अशी होती. राजाराम सांगतो की सुरेंद्रची जी पत्नी आहे रेखाचे आणि सुरेंद्रचे 2018 मध्ये लग्न झाले होते. मात्र रेखा ही सुरेंद्र सोबत राहत नव्हती. ती माझ्यासोबत शिक्षण वगैरे घेत होती आणि याच दरम्यान रेखा आणि माझ्यामध्ये मैत्री झाली. मैत्रीनंतर प्रेम संबंध निर्माण झाले आणि 2018 पासून राजाराम आणि रेखामध्ये चांगल्या पद्धतीने प्रेम झाले होते आणि रेखाला आता राजारामच आवडू लागला होता. रेखा विसरून गेली होती की आपले लग्न सुरेंद्र सोबत झालेले आहेत. सुरेंद्रमध्ये तिचा काही रस नव्हता आणि सुरेंद्र सोबत तिची एवढी जवळीक पण नव्हती. तिची सर्व जवळीक ही राजाराम सोबत होती आणि त्यामुळे ती सुरेंद्रकडे जाऊ इच्छित नव्हती. 5 वर्ष जसे झाले होते लग्नाला, रेखाच्या वडिलांनी असं सांगितलेलं होतं की 5 वर्षानंतर आम्ही मुलीला पाठवू आणि त्यानंतर सुरेंद्र आणि त्यांनी देखील मान्य केलं होतं. मात्र आता 5 वर्ष होऊन गेले होते आणि हा सुरेंद्र रेखाला कॉल करत होता आणि तिला आपल्या घरी बोलावत होता. मात्र रेखा ही त्याच्या घरी जाण्यास स्पष्ट नकार द्यायची. त्याला म्हणायची की माझे शिक्षण सुरू आहे. मात्र सुरेंद्र ऐकत नव्हता. सुरेंद्र म्हणायचा की 5 वर्ष कधीची होऊन गेले, तू आता आली पाहिजे. आणि रेखा त्याला नकार द्यायची. रेखा त्याला म्हणायची की मला तिकडे यायचंच नाही. आणि हे ऐकून तिकडे सुरेंद्रला खूप राग यायचा आणि यानंतर रेखा आणि सुरेंद्रमध्ये खूप भयंकर प्रमाणात वाद होऊ लागले होते. रेखाचे वडील देखील रेखाला म्हणत होते की तू तिकडे गेले पाहिजे. आपण सांगितल्याप्रमाणे 5 वर्ष होऊन गेले, आता आपण आपला शब्द मोडला नाही पाहिजे. आणि रेखाचे वडील देखील रेखाला वारंवार असं म्हणतात म्हणून रेखा त्रस्त झाली होती, परेशान झाली होती. तिकडे तिचा पती सुरेंद्र तो देखील वारंवार तिला म्हणायचा. त्यामुळे रेखाला कळत नव्हते की आता करावे तर करावे काय. आणि त्यामुळे ती आपल्या आशिकला राजारामला सांगते की तूच काहीतरी कर. सुरेंद्रलाच तू जर या दुनियेतून काढून टाकले तर माझे वडीलही म्हणणार नाही की तू तिकडे जा. सुरेंद्रच राहिला नाही तर तिकडे मी कोणाकडे जायचे आणि कशासाठी जायचे. आणि अशा प्रकारे रेखाचा जो यार होता राजाराम तो आपल्या मित्राला जीवनरामला सोबत घेतो आणि त्यानंतर ही जी रेखा असते ही आपल्या पतीचं सुरेंद्रचं लोकेशन ही राजारामला देत असते. सुरेंद्र आता कुठे आहे, काय आहे, तिकडे सुरेंद्रसोबत प्रेमाने बोलायचं, त्याला विचारायचं तू कुठं आहे आणि इकडे आपल्या आशिकला सांगायचं की तू आता इथून इथे चालला आहे, तिथून इकडे जाणार आहे, इकडून तिकडे जाणार आहे. असा विश्वासघात तिने त्या सुरेंद्रसोबत केला आणि इकडे राजाराम आणि जीवनरामने त्याला गच्चीपुरा मोर वार्ड रोडवरती कॅच केले आणि त्यानंतर जीवनराम आणि राजारामने त्याला तेथे थांबवले. त्याला सांगितले की आमची बाईक खराब झालेली आहेत आणि आमची काहीतरी मदत करा. म्हणून सुरेंद्र देखील मदतीच्या भावनेने त्या ठिकाणी थांबला, त्यांच्या बाईकजवळ आला आणि त्यानंतर राजाराम आणि जीवनराम यांनी धारदार हत्याराने त्याच्या पोटावरती गळ्यावरती वार केले. त्याचा त्या ठिकाणी तडफडून मृत्यू झाला आणि त्यानंतर हा एक ॲक्सिडेंट वाटावा म्हणून राजाराम आणि त्याच्या मित्राने त्याची बाईक वगैरे त्या ठिकाणी डॅमेज केली आणि त्याच्या अंगावरून 2-3 वेळा बाईक फिरवली आणि त्यानंतर त्या ठिकाणावरून फरार झाली. मात्र पोलिसांनी चांगल्या पद्धतीने हे प्रकरण उलगडले, या प्रकरणाचा उलगडा केला. त्यानंतर सुरेंद्रची पत्नी रेखा, जीवनराम आणि राजाराम तिघांनाही अटक केली. आता यांच्या विरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि ही गोष्ट भविष्यात समजेल की या तिघांना कोर्ट कोणती शिक्षा देते. मात्र मित्रांनो मला सांगा, ही जी सत्य घटना घडली आहे यामध्ये सुरेंद्रची काय चूक होती? सुरेंद्रचा काय गुन्हा होता? सुरेंद्रचा हा गुन्हा होता की त्याने रेखासोबत 5 वर्षांपूर्वी लग्न केले होते. मात्र त्यात त्याची काय चूक? त्याच्या वडिलांनी सांगितले लग्न कर, 5 वर्षांनी
मुलगी आपल्या घरी येईल, त्याने आपल्या वडिलांच्या आज्ञेचं पालन केलं. नीच मुलगी रेखामुळे एका चांगल्या मुलाचं त्या ठिकाणी हाकनाक बळी गेला असं म्हणायला काही हरकत नाही. याबद्दल आपले काय मत आहे, यामध्ये कोणाची चूक होती आणि रेखाला आणि तिच्या प्रियकराला कोणती शिक्षा झाली पाहिजे, आपले मत कमेंट सेक्शनमध्ये मांडायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि यापासून आपणास जागरूक करणे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, धन्यवाद.